नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. देशात आणि राज्यात सध्या शेतकऱ्यांचा सौदा शक्ती जर का वाढवायचा असेल, म्हणजेच बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढवायची असेल, तर एक महत्त्वाचं माध्यम, महत्त्वाचा प्लॅटफॉर्म हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे तो FPOच्या स्वरूपात, म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या स्वरूपात पुढे येताना दिसतो आहे. आता या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आत्ता नेमक्या काय संधी आहेत, काय आव्हानं आहेत, यावरती चर्चा आपल्याला करायचीच आहे. पण जागतिक बाजारपेठेमध्ये या FPOच्या माध्यमातून शेतमालाची शेतकऱ्यांच्या निर्यात होऊ शकते का, आणि त्याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती खरंच काही परिणाम होतोय का, या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भुदरगड नॅशनल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सोळंकुरे सर. सर, खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. आत्ता सध्या खरंच या FPOमुळे शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढली आहे राज्यातल्या, असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच. शेतकरी उत्पादक कंपनी हे कंपनी ॲक्ट 2014मध्ये प्रथम आपल्या देशामध्ये कंपनी ॲक्टमध्ये आल्या. बरं. त्यानुसार याच्यापूर्वी आपल्या शेतकऱ्याची व्याख्या काय होती? एक शेतकरी, त्यानंतर तो अहोरात्र त्या स्वतःच्या शेतामध्ये काबाड कष्ट करायचा, आणि एवढं करूनसुद्धा त्याला कुठंही जागतिक दर्जा असो किंवा देशपातळी असो किंवा राज्य पातळीवरती कुठंहीच त्याला असं म्हणावंच तसं स्थान नव्हतं. पण 2014च्या FPCच्या कायद्यानुसार, कंपनी ॲक्टनुसार, याला ज्यावेळी DIN, डायरेक्टर आयडेंटिफाय नंबर, जे आज आपल्या मोठ्या उद्योजकांच्याकडं आहे, उदाहरणार्थ रिलायन्स ग्रुप असेल, टाटा ग्रुप्स असेल, ॲटो इंडस्ट्री असेल, टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, या सगळ्या उद्योजकांच्याकडं पहिलं काय आहे? डायरेक्टर आयडेंटिफाय नंबर आहे. त्याच धर्तीवरती आज शेतकऱ्यासाठी चालवलेली कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी, आणि त्याच्यामध्ये ROC, रजिस्ट्रेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्या अंतर्गत या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्यात येते. आणि त्या शेतकऱ्याला तो आता त्या ठिकाणी शेतकरी न राहता एक उद्योजक म्हणून डायरेक्टर आयडेंटिफाय नंबर इज अ डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी होतो. त्यामुळं आताच्या 2014 ते आज आपण 2026मध्ये आहोत. गेल्या 12 वर्षामध्ये आजची जर परिस्थिती बघितली, साधारणतः 30 ते 33% शेतकरी हा मोठ्या प्रमाणात ह्या प्रभावामध्ये आलेला आहे. FPO स्थापन झाली, त्याचा शेतकऱ्यांना लाभ द्यायचा हे उद्दिष्टसुद्धा निश्चित झालं आहे. त्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं हे पण ठरलेलं आहे. पण मोठ्या प्रमाणात या FPOची नोंदणी होते, पण प्रत्यक्ष कामकाज दिसत नाही. आपलं प्रश्न अत्यंत बरोबर आहे सर. आजच्या दिवशी जर ROCच्या आपल्या रजिस्ट्रेशनकडे पाहिलं तर 17,000च्या वरती शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना ह्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. महाराष्ट्र हा नेहमीच कृषी क्षेत्रामध्ये आघाडीचं राज्य आहे. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्थापनेमध्ये सुद्धा महाराष्ट्र नंबर 1ला आहे. पण आज तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला याचा असा आहे की शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणं, तर मी मगाशी सांगितल्या पद्धतीने, जसं पहिल्या काळी आपलं महाराष्ट्र हा सहकारामध्ये 1 नंबर आहे आणि आजही पण आहे, तर सहकार संस्था स्थापन करून त्या काही प्रमाणात चालल्या, नाही चालल्या, तर ह्या ठिकाणी थोडासा कंपनी 2014चा ॲक्ट असल्यामुळे कंपनी स्थापन केल्यापासून त्याचं चालवण्याची जी हे आहे व्यवस्था आहे, ही अत्यंत कॉर्पोरेट सेक्टरप्रमाणे आहे. आणि ही कुठंतरी आपल्या अर्धवट ज्ञान असल्यामुळं, अर्धवट माहिती मिळाल्यामुळं, काही सोशल अँगलवरनं माहिती मिळाल्यामुळं, पूर्ण माहिती न मिळाल्यामुळं ज्या काही कंपन्या स्थापन झाल्यात, काही कंपन्या, मी तर थोडंसं असंही म्हणेन, काही सबसिडीच्या लाभार्थासाठी झाल्या असतील, काही उद्योग उभारणी करण्यासाठी झाल्या असतील, पण त्यातलं पूर्ण सखोल ज्ञान ह्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळं, त्यामुळे ह्या कंपन्या आपल्याला ज्या आता 17,000 कंपन्या स्थापन आहेत, पण आज जर बघितलं तर 168 ते 200 ते 300च कंपन्या महाराष्ट्रामध्ये सक्षमरित्या कार्यरत आहेत. बरोबर. तर यासाठी सर्वप्रथम काय आहे की ज्या शेतकरी उत्पादक कंपनी तुम्ही स्थापन केली, तर त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या विस्तार करत असतेवेळी, संकल्पना करत असतेवेळी, स्थापना करत असतेवेळी आपण जे काम करणार आहोत, हे जरी आपण आता डायरेक्टर म्हणून होत असलो, एक उद्योजक म्हणून समोर येत असलो, तरीसुद्धा हा आपला मेन पाया काय आहे? शेती आहे. शेतीशी निगडीत आहे आणि शेतकरी हाच आमचा प्रथम पाया आहे. तर हे विसरता कामा नये. तर त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी
आणि तो शेतकरी डायरेक्टर होऊन संचालक होतो आणि त्यानंतर ती शेतकरी स्थापना झाल्याच्या नंतर ज्यावेळी सभासद वर्ग जमा करावा लागतो आणि त्यानंतर त्या सभासदाला आपल्या गाईडलाईन्स आरोशीचं जे काय आम्ही घेतलेलं आहे कंपनी उत्पन्न करतेवेळी त्या गाईडलाईन्सप्रमाणे ती कंपनी चालवण्यासाठी या कंपनीला डायरेक्टर, उदाहरणार्थ मी आता सांगितल्याप्रमाणे शेती क्षेत्रात आपण प्रथम काम करतो, मग त्या ठिकाणी एक ॲग्रिकल्चर सेक्टरमधला पदवीधर असणं गरजेचं आहे किंवा त्या शेतीतला प्रगतशील शेतकरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं मार्केटिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्यातला एखादा संचालक असणं गरजेचं आहे. अकाउंटिंग सेक्टरमध्ये असणारा एखादा सेक्टरमधला संचालक उपस्थित असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या सर्वाच्या माध्यमातून करत असतेवेळी आपल्याला सभासद वाढवायचे आहेत. फक्त 5 संचालक झाले, 10 संचालक झाले म्हणून ही कंपनी होत नाही. बऱ्याच जर तुम्ही आज जर रिपोर्ट काढला तर कंपनी स्थापन झाली या आणि 5च डायरेक्टर आहेत, 10च डायरेक्टर आहेत, काही ठिकाणी 20 डायरेक्टर आहेत, पण त्याच्यामध्ये कुठंतरी ताळमेळ बसत नाही. तर कंपनी स्थापनेपूर्वी जे तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे हे राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक आमच्या ठिकाणी उत्कृष्ट दिशेचं प्रशिक्षण आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामध्ये कंपनी स्थापनेपासून ते कंप्लायन्सपर्यंत हे अत्यंत चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग आहे. बरं, जसं तुम्ही 150-200 कंपन्यांचं सांगितला आकडा की या प्रॉफिटमध्ये आहेत वगैरे. आता याच्यामध्ये पण एक मुद्दा सातत्यानं उपस्थित होतो, तो म्हणजे यांची उलाढाल मोठी दिसते आहे, पण शेवटच्या घटकावरती जो आपला ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय त्याच्या उत्पन्नात फारसा काही फरक पडलाय असं दिसत नाही, अशी एक तक्रार केली जाते. म्हणजे उलाढाल ही कोट्यांमध्ये आहे, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते जैसे तेच आहे. ॲक्च्युली हा पार्ट अत्यंत असा आहे की आज तुम्ही बोटावर मोजणाऱ्याच कंपनीच्या शेतकरी उत्पादक कंपनी त्यांचे 5 डायरेक्टर, 10 डायरेक्टर, संचालक मंडळ झालं आणि त्यानंतर त्यांच्याकडं 250 सभासद आहेत, कुणाकडं 500 आहेत, कुणाकडं 4000 सभासद आहेत, बरोबर आहे. पण त्या सभासदांचा फार काही विकास झालेला दिसत नाही असं तुमच्या किंवा राज्य सरकारच्या निदर्शनाप्रमाणे वस्तुस्थिती बरोबर आहे. मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली शेतकरी उत्पादक कंपनी आहे, हे आपण विसरता कामा नये. सर, तुम्ही खरं तर मागच्या अर्ध्या तासापासून आपली सविस्तर ज्या विषयावरती चर्चा झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक त्याचा आयाम, त्याचा पदर उलगडून सांगितलात. याचा नक्कीच या चर्चेचा शेतकऱ्यांनाही उपयोग होईल, फायदा होईल आणि त्यातनं उत्तरोत्तर ते पण प्रगती करतील आणि महाराष्ट्र आणि देश एका अर्थानं पुढे जात राहील. तुम्ही वेळ दिलात, सविस्तर या सगळ्याबद्दल चर्चा केलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.